मला नाव तुमचं नाव सांगा मॅडम प्लीज. अबोली कुलकर्णी. सन्माननीय महापौर मॅडम, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त, सन्माननीय माझे सर्व सहकारी सदस्य, सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षक वर्गातले प्रेक्षक, मराठी शाळा बंद करण्याचं षडयंत्र आणि सेमी इंग्रजीचा आदर्श पॅटर्न बंद करण्याचा डाव असा मला वाटतो, जो हा ठराव आहे त्याबाबतीत. कारण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये इंग्रजी माध्यम सुरू करण्याचा प्रस्ताव हा मराठी भाषा आणि संस्कृती व अस्मितेशी द्रोह आहे असं माझं म्हणणं आहे. कारण नवी मुंबई महानगरपालिकेच्या अंगणवाडी ते 10वी पर्यंतच्या शाळेत हजारो मुलं शिक्षण घेत आहेत आणि राज्यातील इतर सरकारी शाळा कुठेतरी बंद होतात आहे आणि त्याच कम्पॅरेटिव्हली नवी मुंबईत प्रत्येक वर्षी पटसंख्या ही वाढत चाललेली आहे. आणि याचे कारण आहे नवी मुंबई महानगरपालिकेचे सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण. महानगरपालिकेच्या 1ली ते 10वी सर्व सेमी इंग्रजी शाळा आहेत. सायन्स आणि मॅथ्स हे महत्त्वाचे विषय इंग्रजीमधूनच शिकवले जात आहेत. विद्यार्थ्यांना इतिहास भूगोल मराठीत शिकवल्यामुळे ते विषय उत्तम समजतात आणि मॅथ्स आणि सायन्स इंग्रजीत शिकवल्यामुळे इंग्रजीही उत्तम होते. सरसकट सेमी इंग्रजी पॅटर्नमुळे मराठी अस्मिताही जपली जाईल आणि विद्यार्थी सर्व क्षेत्रात प्रगतीही करू शकतो. देशातील आदर्श सेमी इंग्रजी पॅटर्न बंद करून संपूर्ण इंग्रजीचा हट्ट धरणे हा पूर्णपणे चुकीचं आहे असं माझं मत आहे. महापौर मॅडम, मी तुमच्या माध्यमातून काही प्रश्न विचारू इच्छिते की इंग्रजी माध्यमातून मुलांची प्रगती होते असं कुठं सर्वेक्षण झालेलं आहे का? आणि सेमी इंग्रजीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असंही कुठं सर्वेक्षण झालेलं असेल तर त्या सभागृहात सादर करावं. आणि नवी मुंबई हे प्रगतशील शहर आहे. ज्यांना इंग्लिश मीडियममधनं शिक्षण घ्यायचं त्यांच्यासाठी खरंच इंग्रजी माध्यमाची शाळा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पण ज्यांना मराठी मीडियममधनं शिक्षण घ्यायचं आणि ज्यांना आपल्या मातृभाषेचं अस्तित्व टिकवायचं आहे त्यासाठी मराठी शाळा आणि मराठी भाषेचं अस्तित्व टिकवण्याची जबाबदारी देखील आपलीच आहे. पहिलंच आपल्याकडे ज्या इंग्रजी माध्यमाच्या आणि CBSE बोर्डाच्या ज्या शाळा सुरू केलेल्या आहेत तिथे शिक्षक पुरवता येत नाही आहेत आणि त्याच्या कम्पॅरेटिव्हली आपण विनाकारण मराठी भाषेवर अन्याय करतो असं मला वाटतंय. कारण मराठीवर अन्याय करून सरसकट इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा पुढील कारणांसाठी विरोध आहे माझा. कारण ह्याच्यामुळे मातृभाषेचा हक्क आणि संवैधानिक मुद्दा कुठेतरी डावलला जातो असं मला वाटतं. कारण भारतात शिक्षणाचा मूलभूत पाया हा मातृभाषेत असावा असे अनेक शिक्षक तज्ज्ञांचं मत आहे. आणि भारतीय राज्यघटना कलम 350A नुसार प्राथमिक शिक्षण मातृभाषेत देण्यावर भर दिला आहे आणि मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करणे ही शासनाची जबाबदारी आहे. आणि युनेस्कोच्या संशोधनानुसार मातृभाषेत शिकणारी मुले संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतात आणि इंग्रजी माध्यमामुळे अनावश्यक ताण मुलांवर देऊ नये असं माझं मत आहे. कारण मराठी शाळांचा अस्तित्वाचा प्रश्न इंग्रजी माध्यमावर भर दिल्याने मराठी व सेमी इंग्रजी शाळा कुठे कुठे बंद होण्याचा धोका निर्माण झालेला आहे. आणि यामुळे जे मराठी भाषेतले शिक्षक आहेत त्यांचा रोजगारावर पण धोक्यात येतील आणि स्थानिक शिक्षण व्यवस्था पण कोलमडेल असं मला वाटतं. आणि याच्यामुळे कुठेतरी सामाजिक विषमताही निर्माण होईल. कारण इंग्रजी माध्यम म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि असा गैरसमज होईल आणि श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव कुठेतरी निर्माण होईल असं मला वाटतं. आणि ह्याच्यामुळे सांस्कृतिक ओळखही धोक्यात येईल की भाषा ही संस्कृतीचा पाया असते आणि मराठी भाषेचे शिक्षण कमी झाल्यास स्थानिक संस्कृती परंपरा आणि मूल्य यावर परिणाम होईल. तर मॅडम, मला तुमच्या माध्यमातून एवढंच बोलायचं आहे की विद्यार्थ्यांवर प्रयोग नाही तर त्यांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी ही आपली आहे. आणि उगाच इंग्रजीची सक्ती करण्याऐवजी त्या आधारावर आपण काहीतरी पर्याय उपलब्ध करून देऊ शकतो का याचा विचार आपण करावा. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सन्मान.